आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 12 एप्रिल रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज 12 एप्रिल रविवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून मार्च महिन्याचे 1500 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज 12 एप्रिल रविवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, सोबतच किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, अजून कोणकोणत्या लाभांचे पैसे आज बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत, त्याचीच आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमवून जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना आज 12 एप्रिल रविवार आहे तरी पण पैसे सोडले जात आहेत। जरी आज रविवारमुळे सर्व बँकांना बंदी असली, आज सर्व बँका बंद असल्या तरी पण या ठिकाणी हे पैसे सोडले जात आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 21 हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता हा आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जात आहेत। म्हणजेच तुम्हाला आज बँकेमधून पैसे काढता येत नाहीत, परंतु तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून हे पैसे सोडले जात आहेत। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होत आहे। मार्च महिन्याचा हप्ता जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण वेळ न घालवता, तुमचा सुद्धा वेळ न घेता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आधी बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, ज्या बहिणींचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहे। तर आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे वेळ काढून पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा। जर तुम्ही वेळ काढून पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पाहिला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवसामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, त्यामुळे प्रमुख 2 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज 12 एप्रिल रविवार आहे, उद्या 13 एप्रिल उद्याचा वार सोमवार आहे। तर या 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सांगत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा
प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून आज राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपली जात आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरती जोरदार सुरू होत्या. परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 एप्रिल रविवार आहे. तर आज 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जात आहेत. सकाळचा पहिला टप्पा बघा, आज सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत दुसरा टप्पा. तर अशा 2 टप्प्यांमध्ये आज मार्च महिन्याचा हप्ता या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये जमवत आहे. उद्या जास्तीत जास्त बहिणींना पैसे मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण आज या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा केले जात आहेत. तर त्या 12 जिल्ह्यांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे. 12 जिल्ह्यांच्या आधी तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, वेळ न घालवता आता आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, थोडासा वेळ काढायचा आहे. वेळ काढून सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी पाहायची आहे. जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी पाहिली तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमवत आहेत त्याची माहिती तर आपण पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींनो, आज सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाला पैसे सोडण्यात आलेले आहेत, ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळाले नाही त्यांना मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत का, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्ध संपलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींना गॅस खरेदीसाठी पैसे नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झालेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये आता गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली जात आहे. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करण्याची तयारी मागच्या 2 दिवसांपासून सुरू झालेली होती. तर आजपासून गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होत आहेत. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली जात आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत. लाडक्या बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होणार आहेत. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांचे आणि बँकांच्या आधी सांगत आहोत. जिल्हे आणि बँका तुम्ही सविस्तर पाहायचे आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँका तर प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. वेळ काढून हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा. आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये आणि संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यामध्ये 6
5 जिल्हे 2 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहे. 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. प्रत्येक लाडक्या बहिणी आता 100% खुश होणार आहेत, कारण आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा वेळ काढून जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहायची आहे. जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक आता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून तुमचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला भरपूर कामे असतात. भरपूर लाडक्या बहिणी भरपूर कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा वेळ न घालवता या ठिकाणी आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी सांगत आहोत. जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होतील. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. आता बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून हे पैसे बहिणींना सोडले जात आहेत, परंतु लाडके बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता हा डायरेक्ट सरसकट सर्व बहिणींना सोडला जात नाही. गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सोडण्यात येत नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या 21 हप्त्यासाठी 5 कडक नियम आता लागू करण्यात आलेले आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे ज्या ज्या बहिणींना मिळवायचे आहेत त्या लाडके बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमवणार आहेत. परंतु ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतांमध्ये बसत नसतील आणि मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जे नियम लावलेले आहेत त्या नियमांमध्ये बसत नसतील, तर त्यांना पैसे मिळणार नाही. त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी तुम्ही सविस्तर पाहायची आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक आता प्रमुख बँकेपैकी असेल, त्या बहिणींना दिलासा मिळून त्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर आपण गॅस कनेक्शनच्या पैशांसाठीच्या ज्या पात्रता आहेत आणि मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जे नियम लावलेले आहेत ते नियम आणि त्या पात्रता सविस्तर पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे यासोबत तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होऊन जातील. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे जमवतील, उद्या पैसे जमवतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु यापुढे अशा प्रकारच्या चर्चा सुरू होणार नाहीत. अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तुम्ही सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक आता प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात अगोदर आपण मार्च हप्त्यासाठी जे नियम लावलेले आहेत ते नियम पाहून घेऊयात. यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता बघून घेऊयात. गॅस कनेक्शनच्या पैशांच्या पात्रता आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जे नियम लावलेले आहेत ते नियम आपण सविस्तर पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. परंतु लाडकी बहिणींना आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडकी बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, लाडकी
लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आता या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त कामे नसतात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी विविध उपाययोजना आता सरकार करत आहे. लाडक्या बहिणींनो तुम्हाला यापुढे आता उन्हामध्ये कामाला जाण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना आता स्वतःच्या पायावरती उभा केलं जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आणि गावांच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठमोठ्या उपाययोजना करून लाडक्या बहिणींना आता कामधंदा दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींनो उन्हामध्ये काम करण्याची आणि शेतामध्ये जाण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. तुम्हाला आता सावलीमध्ये काम मिळणार आहे. तुम्हाला आता या ठिकाणी पंख्याची हवा 100% मिळणार आहे. तर एकंदरीत तुमच्यासाठी ज्या ज्या उपाययोजना, ज्या ज्या कंपन्या स्थापन करण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून शेवटच्या 30-31 तारखेपर्यंत त्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असतात. परंतु यापुढे तुम्हाला लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण आता प्रत्येक महिन्याची तारीख फिक्स करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. यापुढे तुम्हाला आका महिनाभर बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज भासणार नाही. तुम्हाला यापुढे आता 1 तारीख फिक्स करून दिली जाणार आहे. त्या तारखेला लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळत राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या आधी वाचून दाखवतो, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या आधी सांगत आहोत. जिल्हे आणि बँका सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या 5 नियमांमध्ये बसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत असेल त्यांना दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर बघा, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी पहिला नियम जो लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असायला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये मिळत असावे तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. यानंतर दुसरा नियम म्हणजे तुमच्या घरामध्ये गॅस असायला पाहिजे. मग तो गॅस भारत कंपनीचा असू द्या, HP कंपनीचा असू द्या किंवा दुसऱ्या कंपनीचा असू द्या, कोणत्याही कंपनीचा गॅस असायला पाहिजे. यानंतर तिसरा नियम म्हणजे त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत. तो गॅस घरातील महिलेच्या, पुरुषाच्या, कोणाच्या तरी एकाच्या नावावरती असायला पाहिजे. आणि त्या गॅस कनेक्शनचं पासबुक म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही गॅस भरून आणता तर ते पासबुक तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुमच्याकडे आणि तुम्ही या नियमांमध्ये बसत असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. आता बघा लाडके बहिणींनो आपण मार्च हप्त्यासाठी जे नियम लावलेले आहेत ते नियम बघून घेऊयात. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आले पाहिजेत तर तुम्ही या 3 नियमांमध्ये बसायला पाहिजे. ज्या ज्या लाडके बहिणी या 3 नियमांमध्ये बसत आहेत त्याच लाडके बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहे, त्यांचीच प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे त्यांना दिलासा मिळून या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा, मार्च महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे असं ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे त्या लाडक्या बहिणी या प्रमुख 3 नियमांमध्ये बसायला पाहिजेत. बघा, पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरा नियम उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे. तिसरा नियम सरकारी कर्मचारी लाडक्या बहिणी नसायला पाहिजे. तर बघा, अशा नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, वेळ न घालवता आता जिल्हे आणि बँका सांगतो. तर बघा, आपल्या राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कोकण, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल, परभणी, बीड, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद म्हणजेच त्याचं नाव धाराशिव आहे. तर 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये
टप्प्याटप्प्याने हे पैसे वितरित केले जातील आणि सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी सर्व बँकांमध्ये पैसे येतील. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पामध्ये मागच्या तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे काळजी करू नका, लवकरच हे पैसे वितरित होतील. KYC पूर्ण करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, महत्त्वाची कामे करून ठेवा.